Hello student, good afternoon. Today we are going to study about standard 5th subject आपला मॅथ 5th लेसन आहे फ्रॅक्शन्स. बघा त्याच्यामध्ये पहिला आपण पाहत आहे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स म्हणजे सममूल्य अपूर्णांक. If the numerator and denominator have a common divisor, then the fractions we get on dividing them by that divider is equivalent to the given fraction. बघा मुलांनो, जेव्हा आपण काय करतो की एखाद्या अपूर्णांकाला भाग देतो आणि त्यांचा अंश आणि छेद याला जेव्हा आपण एखाद्या संख्येने भागले असतात त्याचा जेव्हा आपला जो भागाकार आहे तो काय येतो, सारखा येतो, तेव्हाच तो आपला काय आहे, सममूल्य अपूर्णांक आहे. समजा आपण हा एक अपूर्णांक घेतला आहे 6/12 म्हणजे 6/12. याला समजा आपण 2 ने भाग दिला. बघा जेव्हा आपण काय करतो अंश आणि छेदाला म्हणजे नंबरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण काय करतो, भाग देतो. म्हणजे अंश आणि छेदाला जेव्हा आपण भाग देतो तेव्हा त्याचा अपूर्णांक काय येतो, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, वरती आले 3, खाली आले बे 12 म्हणजे 3/6. म्हणजे हा आपल्याला काय मिळालाय, अपूर्णांक मिळालेला आहे. हा सममूल्य आहे. कशावरून ओळखणार आपण, की जेव्हा आपण समजा आपण त्याला 2 ने भाग दिलाय तर याच अपूर्णांकाला आपण काय करूया, 3 ने भाग देऊया. 3 भागिले 12 भागिले 3 आणि 6/3. समजा 3 बे 3 1 3, 3 2 6, 2 इथे येणार 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. म्हणजे आपल्याला किती मिळाले, 2/4. हा आपल्याला अपूर्णांक मिळालेला आहे. म्हणजे काय की जेव्हा आपल्याला ज्या संख्येला आपण काय करतो की एकाच संख्येने दुसऱ्या संख्येने आपण काय करतो, भाग देतो आणि भाग दिल्यानंतर त्यांचा भागाकार करायचो, अपूर्णांक सेम येतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, सममूल्य अपूर्णांक. आता बघा ह्याचा सममूल्य कसे आहेत ते बघा. 3 1 3, 3 2 6, बे 1 बे, बे 2 4. हे काय आहे, दोघांशी समान आहेत. बघा मुलांनो, इथे पण 1/2 आणि इथे पण 1/2 आलेला आहे. म्हणजेच की जो फ्रॅक्शन जो अपूर्णांक आपण एखाद्या संख्येने त्याला भागले असतात त्याचा जेव्हा अपूर्णांक आपल्याला सारखा मिळतो तेव्हा त्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स म्हणजे सममूल्य अपूर्णांक असे आपल्याला म्हणतात. बघा तुम्हाला प्रॅक्टिस सेट नंबर जो आहे तुमचा 17, त्या 17 मध्ये तुम्हाला याच पद्धतीने काय करायचे आहेत, गणिते सोडवायचे आहेत. किती सममूल्य आहे की नाही. समजा 2 ने भागले तर त्याला आपण जेव्हा एका संख्येला त्या संख्येने भागतो तेव्हा खालच्या संख्येला आपण काय करावं लागतं, त्या संख्येने भागावं लागतं. त्याच्यामध्येच आपण एक उदाहरण घेऊया की ते समजून घेण्यासाठी. फाइंड अ फ्रॅक्शन्स विथ डिनॉमिनेटर 30 विच इज इक्विव्हॅलेंट टू 5 and 6. म्हणजे काय, त्याचा आन्सर 30 आलं पाहिजे. इक्विव्हॅलेंट म्हणजे समानता, डिनॉमिनेटर म्हणजे त्याचा छेदाच्या ठिकाणी 30 आली पाहिजे. विच इज इक्विव्हॅलेंट 5 and 6 म्हणजे आपण 5/6 हा अपूर्णांक घेतलेला आहे. हा अंश हा छेद आहे, याला नंबरेटर आणि याला डिनॉमिनेटर असं म्हणतात. तर आपल्याला किती सांगितलं, इथे 30 सांगितलेले आहेत की छेदाच्या ठिकाणी 30 आले पाहिजे. तर तो 30 येण्यासाठी आपण काय करणार, आता तर दोन्ही ठिकाणी आपण काय करणार बघा. 5चा पाडा आपण काय करणार आहे, 5ला आपण आणि 6ला आपण काय करणार, गुणणार. किती संख्येने, 30 येईपर्यंत. तर आपण पाडा काय करणार आहे, 6चा म्हणणार. डिनॉमिनेटर सांगितलंय, डिनॉमिनेटर तर 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30. किती येतात, 30. म्हणजे 6 × 5 किती येतात आपले, 30. जर आपण 5ला जर 6ला आपण 5 ने गुणतोय तर वरती पण आपण काय करणार आहे, 5 नेच गुणणार आहे. 5 × 5 25 आणि खाली आपले 30. हा झाला आपला फ्रॅक्शन आलेला आहे तो इक्विव्हॅलेंटचा म्हणजेच की समानतेचा. की आपल्याला 30 सांगितलेले आहेत, खाली 30 येण्यासाठी आपण कितीने गुणणार, तर आपण काय केलंय, दोन्ही संख्येला कितीने गुणले, 5 ने गुणलेलं आहे. बघा दुसरं उदाहरण घेऊ आपण. फाइंड अ फ्रॅक्शन, असा अपूर्णांक शोधा इक्विव्हॅलेंट टू 15/40
बट विथ डिनॉमिनेटर 8 म्हणजे त्यांचा छेद किती आला पाहिजे, 8 आला पाहिजे. असा अपूर्णांक शोधा की 1540च्या खाली डिनॉमिनेटर म्हणजे छेदाच्या ठिकाणी किती आले पाहिजे, 8 आले पाहिजे. आता मुलांनो, आधीच्या उदाहरणामध्ये आपण काय केलं होतं की आपण गुणलं होतं. आता आपण काय करायचं, भागायचंय. आता अशा संख्येने भागायचं 40ला की त्याचा आन्सर 8 आला पाहिजे. सांगा बरं कितीने आपण भागणार, 5 ने भागणार म्हणजे दोन्ही संख्येला आपण काय करणार, 5 ने भागणार. 5 5 1 5 5 10 5 3 15 आणि खाली येणार 5 8 40. आपला 8 आपल्याला मिळालेला आहे. म्हणजेच की जे तुम्हाला प्रश्नांमध्ये विचारले जाईल की डिनॉमिनेटर खालचा म्हणजे छेदाच्या ठिकाणी एवढे आले पाहिजे किंवा अंशाच्या ठिकाणी एवढे आले पाहिजे, तर तुम्हाला विचार करून भागाकार किंवा गुणाकार ती क्रिया करून तुम्हाला काय करायचं आहे, ते उत्तर मिळवायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस सेट नंबर 17 पूर्णपणे सोडवायचा आहे.